पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवार आक्रमक झाले। डीजीसीए व्हीएसआर विरोधामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे रोहित पवार संतापले आहेत। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये रोहित पवार यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। उद्या बारामती पोलीस स्टेशनला तक्रार करणार अशी माहिती रोहित पवार यांनी दिली। दरम्यान रोहित पवारांची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे। अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात डीजीसीए आणि व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला होता। रोहित पवार आज गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गेले होते, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। यावेळी रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद वाढू लागला। आम्ही काय गोंधळ घालत नाही किंवा काय राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे। अर्जाला तुम्ही 8 दिवस घेतला, तुम्ही उठा त्यांना बसू काय? एक मिनिट हो साहेब, माहिती देते तुमच्या विभागाचा माणूस गेला त्याच्यामध्ये, आमची काका गेला, नेता गेला। तुम्ही का बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय मध्ये? साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं नाही। ऍडिशनल डीसीपींना कोणाचा तरी फोन आला, त्यामुळे त्यांनी एफआयआर घेतला नाही असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तिथं सिनियर पीआय उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं। मग एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले। त्यांनी तिथं सांगितलं, तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही, आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा। कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। त्याच्याच बरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली। उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही एफआयआर करायचा प्रयत्न तिथं करणार। तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रातली जनता तिथं लढतीये, प्रयत्न करतीये। आज जे सत्तेत आहेत ते या बाबतीत का पुढे येत नाहीत असंही त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर डीजीसीएने व्हीएसआरच्या 4 विमानांची उड्डाणं थांबवली आहेत। विमानाची देखभाल नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे बंदी घातल्याचं डीजीसीएनं म्हटलं। विमानाचं ऑडिट करताना त्रुटी आढळल्याचं देखील डीजीसीएनं म्हटलं आहे। डीजीसीएनं याबद्दल व्हीएसआरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। डीजीसीएनं केलेल्या या कारवाईमुळे अपघाताला व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे हे कळतंय, असं रोहित पवार म्हणाले। जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील। तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा व्हीएसआरच्या ज्या सगळ्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। जो फॉलोअप रोहित मी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न। एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे,
त्या विमान उड्डाणास DGCAनं परवानगी नाकारली. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना काही सत्ताधारी नेते मलाच ट्रोल करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. विखे पाटील, आशिष शेलार आणि साताऱ्याचे मंत्री मलाच टार्गेट करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आज मी कुठलाही मुद्दा मांडतोय, आम्हाला विरोध सत्तेत काही इतर पक्ष असले तरी ते विरोध करत नाहीत, पण भाजपचे मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, त्याच्याच बरोबर आपले मुंबईचे कोण आशिष शेलार ते तिथं बोलतात, अजून साताऱ्याचे कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी बोलतो, त्यांचे ट्रोलर तिथे ट्रोल करतात. मलाच काय कळेना की कुठल्या दिशेने त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र खरं, प्रयत्न आम्ही करत राहणार. संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. जसं रोज सकाळी उठून संजय राऊत आपला भोंगा वाजवतात, आपल्याकडे काहीही पुरावे नसताना आरोप करतात, अगदी त्यांचं शिष्यत्व घेण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. रोज उठायचं, PPT प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय. त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का, हा आमचा सवाल आहे.